Good morning, students. I am Lahane sir. I welcome to my channel. Today we are going to learn grammar that is used to. Before watching this video, I request you don't forget to subscribe my channel. In previous video, we learned remove to. Now we are going to learn how to use to. Look at this sentence. Savita is so tired that she cannot walk. There is not changing in subject and verb. Subject Savita. Verb is. कर्त्यामध्ये आणि वर्ब मध्ये बदल करायचा नाही. So is removed from the sentence. To is used in place of so. बघ आता काय करायचं, कालच्या पेक्षा थोडं उलट. सो काढायचं आणि टू वापरायचं. रिमूव्ह सो अँड यूज टू. Use adjective. Which is adjective? Who can tell me? Right. Tired. Tired is adjective. To is placed before the adjective. बघा, टूचा वापर कोठे करायचा तर विशेषणा पूर्वी करायचा. Then that is removed from the sentence. To is used in place of that. That काढायचा आणि काय घ्यायचं टू. कोणतं टू? टी-ओ टू. Remove that and use to. We have to remove pronoun. तर इथं काय करायचं, सर्वनाम काढून टाकायचं. वरच्या वाक्यामध्ये आपल्याला we have to use pronoun. आता उलट करायचं. Remove pronoun from the sentence. पुन्हा शिल्लक काय राहिलं? cannot. Cannot is removed from the sentence. Cannot पण काढायचं. हेल्पिंग वर्ब वापरायची गरज नाही. आता काय शिल्लक राहिलं? walk. The rest words is written at last. काय शिल्लक राहिलं तर walk. Use to. दोन्ही वाक्याचा अर्थ बघा. सविता is so tired that. सविता एवढी थकलेली की सी कॅन नॉट वॉक. ते चालू शकत नाही. सविता इज टू टायर्ड टू वॉक. सविता एवढी थकलेली की तिला चालणं अशक्य आहे. टू हॅज निगेटिव्ह मिनिंग. टूला काय आहे? नकारार्थी अर्थ आहे. नेक्स्ट सेंटेन्स. The water was so cold that
I could not drink it. Look at this sentence. There is not changing in subject and verb. The water was. याच्यामध्ये काहीच बदल करायचा नाही. So is removed from the sentence. So काढायचं आणि काय वापरायचं? To is used in place of so. So काढायचं आणि to वापरायचं. Use adjective cold. That is removed from the sentence. That काढायचं आणि काय वापरायचं? To नाही वापरायचं. For is used in place of that. Preposition for is also used. आता for वापरायचं. आता इथं to का वापरलं नाही? तर पुढे काय आहे? I सर्वनाम आहे म्हणून आपण for वापरलं. आता I काय आहे? प्रथमा. इथं काय करायची? द्वितीया. वरी for च that, मी ची प्रथमा I खाली उलट करायचं. that च for आणि प्रथमाची द्वितीया. We have to use to. आता to वापरायचं. Pronoun I is removed from the sentence. We have to remove pronoun I काढून टाकायचं. Then could not is removed from the sentence. We have to remove could not. Could not काढून टाकायचं. We have to use to. To वापरायचं. To drink. To infinitive. एक वाक्यरचना म्हणून to वापरायचं. The water was too cold for me to drink. Do you understand? Next sentence. Marathi is so difficult that no one can understand it. It means Marathi. Look at this sentence as Marathi is. So is removed from the sentence. Remove so and use to. नेहमीप्रमाणे. So काढलं, to घेतलं. Use adjective. Which is adjective? Difficult. Remove that and use to. No one is removed from the sentence. No one काढायचं. One आलं, one काढायचं. We आलं, we काढायचं. पुढं can. Can पण काढून टाकायचं. Can is removed from the sentence. We have to remove can. Can काढून टाकलं. शिल्लक काय राहिलं? Verb. We have to use verb. We need to add verb. Verb understand. It वापरायची गरज नाही.
कीप द सेम मिनिंग. मी ऍक्टिव्हचं पॅशिव्ह करा, काळ बदला, ॲज सून ॲज नो सूनर दॅन करा, डिग्री बदला. कीप द सेम मिनिंग. इंग्रजीमध्ये एकाच वाक्याला खूप महत्व. वाक्याचा अर्थ तोच ठेवायचा. बघा, मराठी इज सो डिफिकल्ट दॅट. मराठी एवढी अवघड आहे की नो वन कॅन अंडरस्टँड इट. तर कुणालाही समजू शकत नाही. मराठी इज टू डिफिकल्ट टू अंडरस्टँड. मराठी एवढी कठीण आहे की समजणं अशक्य आहे. तुम्हाला नेहमी सांगतोय की टू हॅज निगेटिव्ह मिनिंग. टूला नकारार्थी अर्थ आहे, कारण वाक्यात नो नाही, नेव्हर नाही, नथिंग नाही, नॉट नाही, तरी पण टू ची रचना कशी असते? नकारार्थी असते. तर दुसरी गोष्ट महत्वाची बघा, आता हे खालचं जे वाक्य आहे ना, हे सिंपल सेंटेन्स आहे आणि वरचं कॉम्प्लेक्स. सिंपल मध्ये काय असतंय? एकच कर्ता, एकच क्रियापद. सिंपल मध्ये. वरी कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे जेवढे क्लॉजेसचे वाक्य, मग नाउन असेल, ऍडव्हर्ब असेल आणि ऍडजेक्टिव्ह असेल, जेवढे क्लॉजेसचे वाक्य ते कॉम्प्लेक्स आहे. तिसरा प्रकार कंपाऊंड. तर खालचा प्रकार सिंपल आहे. टू ची वाक्य रचना नेहमी सिंपल सेंटेन्स मध्ये असते. आणि इथं सो दॅटची वाक्य रचना कॉम्प्लेक्स. आता इथं दोन क्लॉज झाले बघा. मराठी इज सो डिफिकल्ट हा एक क्लॉज झाला आणि दॅट नो वन कॅन अंडरस्टँड इट हा एक क्लॉज झाला. ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट हा कोणता क्लॉज? ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. ट्राय टू अंडरस्टँड. Do you understand? Yes or no? Write down homework. First sentence. Leela is so small that she cannot cross the road. Second sentence. It is so windy that you cannot sit outside. Third sentence. My granny was so weak that she could not walk. Fourth sentence. The hill was so steep that no one could not climb up it. Last sentence. Rakesh is so selfish that he cannot help the poor. Complete the given homework. Let's meet again